तर पासून तुम्ही मी एक सच्ची कहाणी सांगस. आपला खानदेशी लोक हे आणि सिटीमधला लोक हे यात एक खरं टाईम भेट असता. म्हणजे आता ते टाईम नावनी चीजच राहिली नाही. म्हणजे कशी आता ते म्हणजे दिवाळी चालूच शे. दिवाळीना आपली भाऊ बहिणीचे लयतस दूर ज्या भाऊ जायला राहतस नोकरीसले त्या भाऊ म्हणजे दूर दूर जायला राहतस भाऊ नोकरी करायला. त्या भाऊ आपला घर येतस स्वतःना दिवाळी करायले. त्या म्हणजे त्या लोकले फोन लावो मग त्या सुद्धा येतच नाही. म्हणजे टाईम नाही लोक सोडायला टाईम. बहिणीले फोन करू ती जाय मी म्हणजे मी रानुल्यावाले तर बहीण तर सांगस ते जाऊ दे भाऊ पुढली दिवाळी देखसूत यंदा काही आपलं जमाव नाही. म्हणजे इतकं बेकार होई आले ते आज ते टाईम नाही लोकांकडे टाईम नावानी चीजर आहे नाही. म्हणजे जग एवढं फास्ट जाय राहणं ते तुमचे काय सांगू. म्हणजे आता बहिणी आता दिवाळी म्हणजे कोणता बी सण राहो आपला खानदेशमा ते सण ना 10 दिन पहिले भाऊ बहीण कुठे करायचे ती जायत त्या. आणि आता ना टाईममध्ये कोणलेच टाईम नाही. तुम्हाला सण तर करा तुम्ही दिवाळीला ती करा ती रोजनी दिवाळी शेभो म्हणे असे म्हणजे चालतंच. तर तुमचे आईच म्हणणं शे ते दिवाळी या खाजी आपल्या खानदेशमाला आले आणि 12 महिना सण आहे. असं ते काही येतच नाही. आपण कामधंदा मग ते अटकेलच राहतस. म्हणजे ज्यांना त्यांना काम शेअर बिझीच राहस माणूस. पण दिवाळी या खाजीनं एक जोडी बसतस बाबा भेटतस काय हालचाल विचारतस शे का नाही. पण लोकेशले तेवढा बी टाईम नाही. भाऊले नाही बहिणीले टाईम नाही. अरे ते जाऊ दे आपल्या गावामा खेळामा इतका जबरदस्त कामे राहतस ते आपलेच टाईम भेटत नाही. कोणले फोन लावणार आणि बोलाना त्यासले काय भेटी. तुमले एकच म्हणणं शे ते बाबा 12 वर्षे मका वहिनी आणि 2 महिना मका वहिनी भेटायला पाहिजे. आई म्हणा एक म्हणणं आहे सगळ्याचे जय खानदेश.